दरम्यान एकीकडे हे चित्र आपल्याला दिसलेलं असताना बातमी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भातली, कारण 2 दिवसांआधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला आहे असा दावा करुणा मुंडेंनी केला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी, कृषी खात्यातील घोटाळ्यांचे आरोप, अशा विविध आरोपांमुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते। अशातच धनंजय मुंडे सोमवारी म्हणजे उद्या राजीनामा देणार आहेत। 2 दिवसांआधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला असा दावा करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्टमधून केलेला आहे। त्यामुळे आता खरंच धनंजय मुंडे राजीनामा देणार की सरकार राजीनामा घेणार, असे प्रश्न मुंडेंच्या पोस्टमुळे सध्या तयार झाले। 2 दिवसा अगोदर पण त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे, ते देत नाही होते, पण अजितदादांनी राजीनामा घेतलेला आहे। 100% न्याय, अर्धा न्याय मिळाला आहे की जे सीबीआयने खूप चांगली पद्धतीने चौकशी केलेली आहे। बाकी पुढे 100% जसे की धनंजय मुंडेंनी सांगितलं होता की फाशीची सजा द्यायला पाहिजे। ज्यावेळी वाल्मिक कराड सरेंडर झाला होता, त्यांनी पण सांगितलं होता की जे कोणी आरोपी असेल, जरी आरोप सिद्ध झाला तो फाशीची सजा झाली पाहिजे। आता त्यांच्या वक्तव्य आपल्याला पूर्ण करावं लागेल, कोर्टाला ऐकावं लागेल, सीएम साहेबांना ऐकावं लागेल।